हिंदू समाजासमोर असलेली आव्हानं परतवून लावण्याची ताकद स्त्री शक्तीमध्ये आहे। घरातील स्त्री जाणती असेल तर संपूर्ण समाजाला योग्य दिशा मिळते। स्त्रिया अबला नाहीत तर दुर्गेचं स्वरूप आहेत। स्त्री शक्तीचा देशाला अभिमान आहे असं प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री किशोर चव्हाण यांनी केलं। विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनी यांच्या वतीनं आयोजित शौर्य संचलन समारोप प्रसंगी ते बोलत होते। विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनीच्या वतीनं इचलकरंजीत 7 दिवसांचे शौर्य प्रशिक्षण वर्ग झाले। त्यामध्ये नियुद्ध, दंड, यष्टी, छुरिका, दाणपट्टा याबद्दल प्रशिक्षण देण्यात आलं। या प्रशिक्षण वर्गाच्या सांगता समारंभाच्या पूर्वसंध्येला इचलकरंजीत शौर्य संचलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। अग्रभागी भगवा ध्वज आणि भारत मातेची वेशभूषा केलेली दुर्गा सर्वांचं लक्ष वेधून घेत होती। या संचलनात 250 पेक्षा अधिक युवती महिला सहभागी झाल्या होत्या। शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आणि घोषणाबाजी करत संचलनात सहभागी महिलांवर पुष्पवृष्टी करण्यात आली। या शौर्य संचलनाचं नागरिकांनी ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत केलं। महात्मा गांधी चौकात संचलनाच्या समारोपाचा कार्यक्रम झाला। यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग सहकार्यवाह भगतराम छाबडा, दुर्गा वाहिनी प्रांत सहसंयोजिका गायत्री कुंभार, संजय मुद्राळे, जिल्हा उपाध्यक्षा सुचित्रा कुलकर्णी, मातृशक्ती जिल्हा संयोजिका अरुणा माने यांनी मनोगत व्यक्त केली। किशोर चव्हाण यांनी स्त्री ही दुर्गेचं प्रतीक असून भारतीय स्त्री अबला नव्हती आणि नाही असं सांगून नव्या पिढीला आणि समाजाला महिलांनी योग्य दिशा देण्याचं आवाहन केलं।